Ah
हरि दे दे हरि दे दे हरि दे 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 कुमार Come on.
खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलीला ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तो पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाता एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्यांचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठला तत्प्रविशममवाच्यमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्ते किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणशवनत्वगादिं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पाण्डुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी नमो सोपान देव मुक्ताई परेशा सर्वेशा करहातटी आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू ज्यांनी भागवत संप्रदायाचा आधार होण्याचं काम केलं, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत असा आधार स्तंभ होण्याचं भाग्य ज्या संतांच्या नशिबी आलं, की ज्या संतांनी दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय या दोनही संप्रदायांचा उत्तम मिलाप आपल्या आयुष्यामध्ये केला आणि सर्व समाजाला आपल्या भारुडाच्या आसुडातून अतिशय संपत चाललेल्या ऱ्हास होत चाललेल्या संस्कृतीला पुन्हा एकदा सावरण्याचं कार्य केलं. असे साक्षात पंढरनाथ ज्यांच्या घरी एक नाही दोन नाही 42 वर्ष राबले असे संत श्रेष्ठ श्रीमंत पैठणी निवासी संत शांत आणि श्रीमंत म्हणून येणारे असणारे आणि उल्लेखलेले श्री संत एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आणि संत एकनाथ महाराजांनी रचलेल्या हरिपाठातला अतिशय गोड असा अभंग असं नामपर प्रकरणाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. अभंगावरती बोलण्यापूर्वी परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायानं आज या ठिकाणी अतिशय गोड पवित्र अशा या वातावरणामध्ये श्री संत ज्ञानोबाराय सेवाभावी संस्था सिबडी नवी मुंबई आयोजित अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण त्या ठिकाणी सेक्टर 1 आणि सेबडी नवी मुंबईच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा महोत्सव, ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं कुशल असं मार्गदर्शन गेली 20 वर्ष आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आपल्या सगळ्यांना अतिशय प्रेमानं आदरानं आनंदानं एकत्र आणण्याचं एका माळेमध्ये बांधण्याचं मोठं काम करतायत ते माझ्या तालुक्याचं असणारं भूषण आणि आमच्या पारनार तालुक्याची वारकरी संप्रदायाची एक मोठी ही बुलंद तोप असं म्हणायला हरकत नाही असे आमचे आदरणीय श्री खंडूजी दादा अर्थात खंडूजी महाराज शिरोळे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री आदरणीय माझ्यापर्यंत ज्यांच्यामुळे ही सेवा आली ते आपल्या नव्या मुंबईचं भूषण असणारे श्री आदरणीय आवटे महाराज, त्यांच्या बरोबरीनं श्री उद्योगपती रामचंद्र दादा दळवी आणि त्यांच्या सौभाग्यवती सीतामाई दळवी, की ज्या दाम्पत्यानं जगामध्ये एक असं आगळं वेगळं क्षेत्र निवडलं आणि नुसतं निवडलं नाही, त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य देण्याचा प्रयत्न केला, की सध्याच्या काळामध्ये पुन्हा एकदा या भारताला या महाराष्ट्राला मोकळा श्वास घ्यायचा असेल तर मोकळा श्वास घेण्यासाठी जर गरज कशाची असेल तर ती गरज आहे पर्यावरणाची. आणि या पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता सध्याच्या काळात भीषण अशा पद्धतीनं होत चाललेला पर्यावरणाचा ऱ्हास आणि याला कारण आपणच आहोत. वाढता कचरा, त्याचं नसलेलं योग्य विस्थापन, त्याची नसलेली योग्य विभागणी आणि या सगळ्यांमुळे जे प्रदूषण वाढलं जात आहे आणि त्या प्रदूषणाच्या माध्यमातून होणारे अनेक रोग अनेक आजार या सगळ्यांना पळवून लावायचं असेल तर योग्य पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा जर काय करावं तर सगळ्यात पहिल्यांदा प्लास्टिक बंद करणं आणि होता होईल तेवढं कागदी वापर आणि कागदाच्या पिशव्यांचा जेवढं प्लास्टिक पासून दूर राहता येईल तेवढं प्लास्टिक पासून दूर राहून पर्यावरणाचं रक्षण करणं हा एक वेगळा आगळा असा संदेश आदरणीय श्री रामचंद्र दादा दळवी आणि सीतामाई दळवी यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आला. त्यामुळे खरंच या दाम्पत्याचं किती आभार मानावं. आणि याकरता मला नेहमी वाटतं आयुष्यात याची त्याची वाट लावण्यापेक्षा जर लावताच आली तर झाडं नक्की लावा. काळाची गरज आहे. आणि खरं तर एक माणूस एक झाड. आपल्या प्रत्येकाने हा निश्चय करावा. आपल्याला अगदी 100 वर्षापर्यंत निरोगी आयुष्य जगायचं असेल
तर निरोगी आयुष्याकरता आपल्या सोबत आपल्याला प्राणवायू देणारी झाडं ही आपल्या बरोबर असायला पाहिजेत. आणि म्हणून प्रत्येक माणसानं जीवनामध्ये नाही काही करता आलं तरी एक तरी झाड जरूर लावावं. कारण एक झाड म्हणजे आपल्या कुटुंबाला प्राणदान देणार आहे. आणि म्हणून झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश अगदी माझ्या जगद्गुरु तुकोबारायापासून ज्ञानोबारायापासून अगदी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख करावा. जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगांमधून उल्लेख करावा. आणि हे सगळं पर्यावरणाचं समतोल राखण्याचं कार्य जी जबाबदारी संतांनी आपल्या माथ्यावर घेतली तीच जबाबदारी आज या ठिकाणी रामचंद्र दादा आणि सीतामाई यांनी आपल्या खांद्यावर घेतली. आणि म्हणून त्यांना हातभार लावण्याकरता अनेक 30,000 शिक्षकांनी ही जबाबदारी घेतली. त्याच्यामध्ये खारीचा वाटा म्हणून उद्यापासून आपण अगदी आज गेल्यापासून का असेना आपल्या अंगी स्वच्छता असावी, आपल्या घरामध्ये स्वच्छता असावी, कचऱ्याचं व्यवस्थित विस्थापन व्हावं आणि आयुष्यामध्ये प्राणवायू देणारी झाडं लावता यावी हा संदेश आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून निश्चित देण्याचा प्रयत्न आजच्या या कीर्तनाच्या माध्यमातून मी आपल्याला करते. असे आदरणीय दादा, त्यांच्याबरोबर उद्योगपती श्री खंडूजी वराळ साहेब, श्री भाऊसाहेब तोरमल साहेब आणि श्री पांडुरंगजी जाधव साहेब या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाला लाभलेलं हे संयोजन आयोजन. आणि म्हणून या सगळ्यांना मनोमन धन्यवाद देते की आपल्या व्यस्त जीवनामधून आपण एवढा मोठा वेळ या कार्यक्रमाकरता काढता आहात. सर्वच सीबीडीचे रहिवासी मंडळी, बहुसंख्येने उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनी, पुरुष बांधव सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देते. पण आपण आहात म्हणून कीर्तनाला शोभा आहे. म्हणून सर्वच या ठिकाणी उत्तम अशी साथ देणाऱ्या श्री या ठिकाणी या विभागाच्या सगळ्या महिला भजनी मंडळी, माझ्या सगळ्या भगिनी उत्तम अशा एका वेशामध्ये टाळ घेऊन उभ्या आहेत. आनंद वाटतोय. आपल्या सगळ्यांची उत्तम टाळाची साथ, त्याचबरोबर अतिशय उत्तम अशी गाण्याची साथ देणाऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज म्हटलं की अगदी मन हेलावून टाकावं अशी मार्दवता ज्यांच्या आवाजामध्ये आहे अशा आदरणीय गायनाचार्य, महाराष्ट्राचं एक लाडकं व्यक्तिमत्व स्त्री कीर्तनकारांच्या मध्ये आणि स्त्री गायकांच्या मध्ये ज्यांचं नाव अतिशय कमी वयामध्ये आदरानं घ्यावं अशा आदरणीय राणीताई दौंड. तुम्ही पाहिलं असेल त्यांचा आवाज, हरिपाठात आलेली मजा अतिशय गोड. करावं तेवढं कौतुक कमी आहे. आदरणीय आमच्या राणीताईंच्या सोबत अतिशय उत्तम असं गाणं ज्यांचं आपल्याला ऐकायला मिळतंय त्या ज्येष्ठ कीर्तनकार असणाऱ्या, ज्येष्ठ गायनाचार्य असणाऱ्या आदरणीय आमच्या हरिभक्तीपरायण सुरेखाताई चांदगोडे. खूप धन्यवाद त्यांनाही देते. त्यांच्यासोबत आदरणीय हरिभक्तीपरायण शालिनीताई महाराज सत्रे, त्यांनाही खूप धन्यवाद देते. त्यांच्या बरोबरीनं हडवळे ताई, त्यांनाही खूप धन्यवाद देते. सर्व आदरणीय गायनाचार्य ताई महाराज आणि अतिशय उत्तम अशी मृदंगाची साथ. एक लक्षात ठेवा, मृदंग वाजवणं किती कठीण असतं हे एखाद्या सराईत मृदंग वादकाला विचारावं. याच्याकरता लागणारी ताकद किती मोठी आहे, याच्याकरता लागणारी शक्ती किती मोठी आहे हे एखाद्या सराईत पुरुष मृदंग वादकाला विचारावं. आणि त्या बोटांकरता होणाऱ्या जखमा हे फक्त एक कलाकारच जाणू शकतो, दुसरं कोणी जाणू नाही शकत. आणि म्हणून पुरुषांच्या मध्ये सुद्धा ज्या स्त्री मृदंग वादकाचं नाव, किती तडपदार एका स्त्रीनं मृदंग वाजवावा हे जर पाहायचं असेल तर आदरणीय आमच्या यशोदाताई साळुंखेंचं आदरणीय नाव घ्यावं. एक लक्षात ठेवा, एक स्त्री कुठेच कमी नाही हे दाखवत नाही, हे तुमच्या पुढे सिद्ध होत आहे. याच्यापेक्षा अजून काय सांगावं. आज त्यांच्या बाबतीमध्ये विचार केला तुम्ही, आम्ही, प्रत्येक स्त्री, आपल्या सगळ्यांना माहिती आहे घरातल्या एवढ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, पण त्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यावेळेला माहिती असतं की आपल्याला किती किती जबाबदाऱ्या पार पाडत इथपर्यंत यायचंय आणि मग ही सेवा द्यायची. त्यावेळेला कळतं स्त्री होणं किती कठीण असतं. आधी यशोदाताईंचं आमच्या बाबतीमध्ये विचार केला, 4च वर्षाची आमची बाळ आहे, पण त्या 4 वर्षाच्या बाळांना सोडून येताना किती त्रास होतो हे फक्त आता तुम्ही आई आहात, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळं
खरंच या सगळ्यांच्या कर्तृत्वाला, कार्याला, परमार्थाला, अध्यात्माला तेवढं करावं तेवढं वंदन करू. माझ्या सगळ्या महिला भगिनी, विणेकरी ताई, चोपदार दादा, उत्तम साऊंड सिस्टीम, हे सुंदर वातावरण बनवणारे सगळेच ग्रामस्थ मंडळी आणि सीबीडीची रहिवासी मंडळी, जेवढे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि या विशेष सप्ताहाचं विशेष असं आहे की महिला कीर्तन महोत्सव आणि अवघी साथ सगळी महिलांचीच, त्यामुळे एक वेगळं वातावरण आहे. एक लक्षात ठेवा, प्रत्येक स्त्रीचं कर्तृत्व आपल्याला ठाई ठाई पाहायला मिळतं. अगदी या जगाला निर्माण करणारी भगवती महालक्ष्मी असेल, भगवती सरस्वती असेल, भगवती पार्वती माई असेल, अगदी त्यांच्यापासून निर्माण झालेलं स्त्रीचं अस्तित्व विचार करायला गेलो तर महाराज मैत्रेयी गार्गी यांच्यासारख्या विदुषी, ज्यांचं ब्रह्मज्ञान मोठमोठ्या ऋषींनी सुद्धा त्यांच्या पुढे माना झुकवल्या, अशा ब्रह्मज्ञानी असणाऱ्या मैत्रेयी गार्गी सारख्या विदुषी, एवढंच नाही अगदी त्याच्या नंतरच्या काळामध्ये विचार करायला गेलो तर ज्यांनी माणसाने किती दानशूर असावं, किती उदार असावं, हे जसं आपल्याला राजा हरिश्चंद्र कर्ण यांच्या यादीतून पाहायला मिळतं, तसं एका स्त्रीने किती उदार असावं. म्हणून चारही युगामध्ये पुण्यश्लोक म्हणून ज्यांचं नाव गणलं गेलं त्या महाराणी अहिल्यादेवी. अगदी त्याच्याही पुढे पाहायला गेलो, गायनाच्या क्षेत्रामध्ये निश्चित स्त्री कमी नाही. म्हणून ज्यांनी फक्त भारत काय, ज्यांनी अवघ्या विश्वामध्ये गान कोकिळामधून नाव कमवलं तेव्हा झाला तर दीदी मंगेशकर. एवढंच काय, आई किती वात्सल्य मूर्ती असते. आई कुणाची असेल, आई कुणाची वैऱ्याची का असेना, पण तिच्यामध्ये गुण असतो, तो मातृत्वाचा असतो. आणि म्हणून ज्याला कुणी नाही, अगदी एक तास जन्मलेल्या बालकांना, ज्यांच्या अंगावरती रक्ताचा स्त्रावही तसाच आहे, अशा रस्त्याच्या बालकांना उचलून त्यांची आई होण्याची जिची मानसिकता आहे, अशा सिंधुताई सपकाळ, जिने जगाला उंच भरारी घेण्याकरता एक एवढं मोठं योगपीठ दिलं. त्या कल्पना चावला, जगाच्या सगळ्यात पहिली मुख्यमंत्री होण्याचा मान ज्यांना मिळाला, जगाच्या पाठीवरती एवढा मोठा इतिहास रचला गेला, त्या प्रतिभाताई पाटील. किती किती म्हणून नावं घ्यावी, जिनं या विश्वाच्या करता पराक्रम किती सार्थ असतो हे आजही आपल्याला पाहायचं असेल तर आजही आपल्या डोळ्यापुढे येतं. स्वतःच्या लेकराला पाठीशी बांधून इंग्रजांच्या विरोधामध्ये हत्यार चालवणारी झाशीची राणी आजही आपल्या लक्षात येतं. अरे या अस्तित्वाला, या महाराष्ट्राला, या साम्राज्याला, या हिंदुत्वाला हेच लागू नये म्हणून वेळ आली तर स्वतःच्या लेकराचा बळी द्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. आणि म्हणून जिनं हिंदुत्वाची ठिणगी आपल्या उरामध्ये पेटवणी आणि पुन्हा एकदा या हिंदुत्वाला जाग आणली, एक नाही, दोन नाही, 12 5 छाया जिनं स्वतःच्या पावलाखाली तुडवल्या, त्या राष्ट्रमाताची जाऊ. किती आदर्श आहेत. आणि एवढ्या आदर्शांमध्ये आज आपल्या पुढे हा एक वेगळा आदर्श आहे. तो आदर्श आहे मुक्ताबाई महाराजांचा, तो आदर्श आहे जनाबाई महाराजांचा, तो आदर्श आहे बहिणाबाई महाराजांचा, तो आदर्श आहे मीराबाई महाराजांचा, तो आदर्श आहे सोयराबाई महाराजांचा. अहो कितीतरी संत परंपरेमध्ये महिला होऊन गेल्या की ज्यांचा आदर्श आणि तो आदर्श घेऊन आज या व्यासपीठावरती आपल्याला वाटचाल करायला मिळते. आणि हे व्यासपीठच महिलांचं होतं, याच्यापेक्षा आनंद काय मिळाला. नारी की निंदा मत करे यारो, नारी रतन की खान, इस नारी से पैदा हुए शूक भीष्म हनुमान. एवढा अधिकार जिचा. अशा या महिला कीर्तनाचं विशेष आणि म्हणून एक आगळं वेगळं व्यासपीठ, म्हणून या व्यासपीठाचं नावलौकिक मोठं आहे. आणि हे सगळं करत असताना एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये मनुष्याचं एक ध्येय आहे. आदरणीय वैकुंठवासी जोगबाबांचं एक वाक्य आहे, मोठी माणसं ही कामाशिवाय कधी इथं येत नाहीत आणि काम झालं की मग इथं राहत नाही. मोठ्या माणसांचे वैशिष्ट्य आहे ताई. शहाणा पाहुणा त्याला म्हणायचं जो कामाशिवाय पाहुण्याच्या दारात जात नाही आणि काम झालं की पाहुण्याच्या दारात राहत नाही. शहाणा कीर्तनकार त्याला म्हणावं राणीताई जो सप्ताहाशिवाय कुणाच्या दारात जात नाही आणि काला झाला
की तिथं हा डोक्यात ठेवायचं. शहाणा पाहुणा तो आहे. काम झालं की थांबायचं नाही. आता इकडचं मुंबईकडचं काहीच नाही, जे आहे ते आमच्या गावाकडचं आहे. त्यामुळे तुम्हाला काही राग येऊ देऊ नका. आमच्याकडं काही पाहुणे असे आहेत जे आले ते कुळ कायद्याने लागू झाले. शहाण्या पाहुण्याचं लक्षण काम झालं की निघून जायचं. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे. योग्य वेळी यायचं आणि योग्य वेळी जायचं. येताना काहीतरी ध्येय उराशी घेऊन आलोय आणि जाताना ते ध्येय पूर्ण करून जायचंय. नाहीतर महाराज म्हणतायत नाहीतरी काय थोडी हा नाहीतरी काय थोडी नाही तरी काय थोडी हा नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी श्वान सुकरे पापुडी श्वान सुकरे पापुडी नाही तरी काय थोडी हा नाही तरी काय थोडी नाही तरी महाराज म्हणते नाहीतर काय थोडी आहे. नाहीतरी काय थोडी श्वान सुखरे बापुडी. जगामध्ये अशी कित्येक कुत्री आहेत, कित्येक नाही नाव घ्यायचं आता. काय कमी आहेत. एका वेळा 12 पिल्लांना जन्म देतात. काय जगामध्ये त्यांची येण कमी आहे. एक लक्षात ठेवा, मनुष्य देह मिळालाय पहिलं भाग्य आहे. शास्त्रकार सांगतायत मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. पहिलं भाग्य आहे. मनुष्य देह मिळालाय अनंत जन्माच्या पूर्वपुण्याईनं. आणि म्हणून येताना काहीतरी ध्येय घेऊन आम्ही जन्माला आलोय. आपल्या प्रत्येक कृती मागं कारण आहे. आम्ही याच कुळात का जन्माला आलो, याच घरात का जन्माला आलो, याच आई बापाच्या पोटी जन्माला का आलो, हेच आमचे भाऊ बहीण का झाले, आम्ही याच गावात का आलो, आम्ही याच तालुक्यात का आलो, आम्ही याच जिल्ह्यात का आलो, आम्ही याच राष्ट्रात का आलो, आम्ही याच देशात का आलो. या प्रत्येक गोष्टीला कारण आहे महाराज. हे कारण आम्हाला कळलं पाहिजे. आमच्या प्रत्येक कृतीच्या पाठीमागे काहीतरी ध्येय आहे. ते ध्येय गाठण्याकरता भगवंताने आम्हाला पाठवलंय. पण आमचं असं आहे, आम्ही ज्याच्या करता आलो तेच आम्ही विसरून गेलो. आमच्या प्रत्येकाचं ध्येय एकच आहे. सध्या एखाद्याला सहज विचारलं का हो तुमची इच्छा काय, काही नाही, शिकून मोठं व्हावं. मग काही नाही म्हणले, शिकून मोठं झालं की चांगली नोकरी मिळावी. मग काही नाही, नोकरी चांगली मिळाली, चांगला पगार मिळावा. मग काही नाही, पगार चांगला मिळाला, नोकरी मिळाली, छोकरी मिळावी. मग मिळाली छोकरी, म्हटलं चांगलं लग्न टाटामाटात करून द्यावं हुंड्यासहित. झालं, मिळाली छोकरी, झालं लग्न. मग म्हटलं मग काही नाही, आता चांगलं पोरगं व्हावं. झालं पोरगं. मग काही नाही, आता त्याचं शिक्षण चांगलं व्हावं. मग काही नाही, आता शिक्षण करून ते मोठं व्हावं. मग काही नाही, आता त्याचं लग्न. अहो हे चालूच आहे. हा, संसार भोवरा भोवरा संसार भोवरा फिरतसे 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 गरगरा 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 सांगड 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 बांधारे बांधारे भक्तीची सांगड बांधारे बांधारे भक्तीची नारायण नामाची नारायण नामाची नारायण नामाची नारायण नामाची नारायण नामाची नारायण नामाची.
संसार भोवरा फिरत से गरगरा. हा भोवरा फिरतोय फिरतोय फिरतोय, प्रत्येकाची इच्छा. याच्या पलीकडे आमची ध्येय नाही. एक तर पहिली गोष्ट, माझीच गाडी, माझीच माडी आणि माझ्याच बायकोला रोज सुंदर साडी. ध्येय नाही त्याच्या पलीकडे आम्हाला, आणि या ध्येयाच्या पलीकडे आम्ही जातही नाही. पण कधीतरी एकांतात जा, शांतपणे विचार करा. आमच्या या ध्येयानकरता अनंत चिंतेला आम्हाला सामोरं जावं लागतंय. अहो झोपा नाहीत माणसांना पैसे कमवण्याकरता, नाही का यशोदाताई? रात्रंदिवस जागे आहेत आम्ही पैसे कमवण्याकरता. प्रत्येकाचं ध्येय एकच आहे, जर त्याला कोटी असतील ना तर मला अर्ज मिळावे. कमी बापाचं का व्हायचं? आमची ध्येय एवढी तोकडी आहे. आणि मग या ध्येयाच्या पलीकडे गेल्यानंतर लक्षात येतं, अहो जीवनामध्ये या ध्येयाकरता कितीतरी चिंता, आणि त्या चिंतेमध्ये गुरफटणारे रात्रंदिवस आम्ही. आणि मग आमच्या चिंतेचं ध्येय काय? महाराज म्हणलं मग करू काय, चिंता येतेच. संसार करायचा म्हटलं, गाडी मिळवायची म्हणली, बंगला मिळवायचा म्हणलं, कष्ट आहेतच. त्याच्या पाठीमागं कष्टाशिवाय काही नाही. एक लक्षात ठेवा, ते म्हणले तुम्हाला याच्या करता चिंता करण्याची गरजच नाही, कारण अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. तुम्ही किती कमवा, प्रारब्धापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कधी कोणाला काही मिळत नाही, हे आम्हाला माहिती आहे. आणि म्हटले मग चिंता जी आहे ती, अरे त्याची तुम्हाला चिंता करण्याची गरजच नाही. ती चिंता मिटवण्याचं सगळ्यात मोठं रामबाण औषध आहे. कोणतं? म्हणजे ती चिंता मिटवण्याकरता संतांनी आम्हाला फार पूर्वीपासून आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस, एक लक्षात ठेवा हा शब्द एकच आहे चिंता, त्याच्यावरचा टिंब काढला, शाबास, टिंब काढला की राम नाम. अहो चिंता ताई, चिंता आयुष्यभर जाळते. दिवसभर थकून काम करून रेल्वेने प्रवास करून घरात आलो, खाल्लं आणि खाट्यावर झोपलो की जी चालू होते तिचं नाव रात्रभर सतवते, आयुष्यभर जाळते ती चिंता, आणि एकदाच जाळते ती. बघा एकच टिंब आहे, काढला की विराम. आयुष्यभराच्या चिंतेला संपवण्याचं साधन चिता. एकदा मिटवायचं काम. आणि मग हे सगळं करत असताना महाराज म्हणले पुढे मिठू कशी मिटवण्याकरता काहीतरी करायला हवं. महाराज एक साधक त्या काळामध्ये नाथबाबांकडे गेला आणि त्या साधकाने नाथबाबाला विचारलं, बाबा मी आयुष्यभर कितीतरी प्रयत्न करतोय माझ्या आयुष्यातल्या चिंता मिटाव्या याकरिता, पण बाबा मला उत्तर अजून सापडलं नाही. मला सांगाल काय? मी आयुष्यभर ज्या चिंतेने ग्रस्त आहे, ज्या चिंतेनं मला व्यापून काढलेलं आहे, ती चिंता संपवू कशी? नाथबाबांनी सांगितलं, अरे बाबा ती चिंता संपवणं अतिशय सोपं आहे. कसं काय? काय करावं लागेल? मी सांगेन तेवढंच कर. तुझी चिंता तुला संपवण्याकरता एकच माध्यम आहे, ते माध्यम पहिल्या चरणात सांगताय. आवडीने भावे हरी नाम घे, आवडीने भावे हरी नाम घे, आवडीने भावे हरी नाम घे, आवडीने
अतिशय गोड. महाराज म्हणतात अवघी तुम्हाला जीवनामध्ये जी चिंता आहे ती चिंता तुम्हाला करण्याची कारणच नाही. मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपल्याला चिंता करण्याची कारण नाही, आपली चिंता तो वारतो. एकदा त्याची भेट झाली की अवघी चिंता वारली. तुम्हाला चांगलं माहितीये वारली म्हणलं की आमची म्हातारी, हे मी नाही म्हणणार तुम्ही म्हणायचं, वारली म्हणलं की सगळं संपलं, काही उरत नाही. तिथं जिथं वारली शब्द येतो तिथं सगळं संपून जातं, काही उरत नाही. महाराज म्हणजे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आपली सर्व चिंता भगवंताजवळ आहे. पण त्याकरता पूर्वार्ध सांगताय कोणता? तुमची चिंता मिटवण्याचं साधन जर कशात असेल तर ती चिंता मिटवण्याचं साधन आहे हरिनाम. भगवंताचं नाव घेणं. पण कसं? राणीताईंनी उत्तम उत्तर दिलं. भगवंताच्या नावाचा उच्चार करायचा आहे. पण महाराज त्याच्या पुढं उत्तम विशेषण जोडतायत आवडीने. आणि नुसतं आवडीने नाही, कारण कधी कधी आवड असली की सवड येते. एखादीला म्हटलं अगं चल सीबीडीत सेक्टर 1 ला ते सुनील गावस्कर मैदानात काय मोठं सप्ताह आहे, चल. बायका सगळ्या उभ्या आहेत, टाळं घेणाऱ्या बायकाच, गाणाऱ्या बायकाच, कीर्तनकार बायका, पकवाद्या बायकी. बोलता येत नाही ना तसं पटापट. पकवाद्या पण बायकी, चल 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 चल. मला माणसं म्हणले पकवाद्या पण बायकी आहे. बायकीने म्हणलं पकवाद्या बाईच आहे. आणि म्हणले सगळं आज येताना मी जे ऐकलं ते तुम्हाला बोलले. म्हणजे सगळं बायकांचा कारभार आहे, चला तिथं. म्हणली काय आहे? म्हणली तुमचं आमचं वेगळं आहे. का बरं? माणसानं शॉपिंगला जायचं म्हणलं की सगळ्यांचं एकत्र असतं. कीर्तनाला जायचं म्हटलं आपोआप वेगळं होतं. चांगलं म्हणलं की माणसं त्याच्याकरता धाव घ्यायचं जरा अवघड असतं. पण एक लक्षात ठेव, म्हणून आवड आली की सवड येते. म्हणून महाराज नुसत्या आवडी एवढ्या विशेषणावर थांबत नाही, पुढे जोडतायत भावे. भावानं आवडीनं हरिनाम घेसी. नाथबाबा म्हणतायत आवडीनं भावानं हरीचं नाम घेणं. आणि एकदा का तुम्ही नाव घेतलं की त्याचा फायदा आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीनं फक्त तुम्ही त्याचं नाव घ्यायचं, त्याचा परिणाम आपली चिंता तो वाहतो. म्हणजे नुसतं बोलायचं नाही. तुमच्याकडे पुरावा आहे का? कीर्तनकारांनी वायफट गप्पा हाणायच्याच नाही. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. आणि याच्या पलीकडे जर बोललं तर एक लक्षात ठेवा, लोकांना काय आवडतं याच्यापेक्षा लोकांना काय आवश्यक आहे हे कीर्तनकाराला कळायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे काही पुरावा आहे की आवडीनं भावानं त्या भगवंताचं चिंतन केलं की आपली चिंता तो वाहतो. तुमच्याकडे पुरावा काय? म्हणजे माझ्याकडे पुरावा आहे, एकच पुरावा, कीर्तन पुरेपर्यंत. एकच पुरावा देते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पंढरपुराच्या जवळ 22 किलोमीटर अंतरावरती असणारं ताई मंगळवेढा नावाचं गाव. मंगळवेढे भूमी सताची आपण ऐकलेलं ते प्रल्हाद शिंदेचं. संतांची भूमी असणारी मंगळवेढा. आणि त्या मंगळवेढ्यामध्ये असणारे महान संत आहेत चोखोबाराय आणि त्यांच्या धर्मपत्नी आहेत सोयराबाई महाराज. भगवंत आवडीने भावाने आपण त्याचं स्मरण केलं की आपली चिंता तो वाहतो, याचा हा पुरावा आहे. त्या सोयराबाई महाराज, त्या सोयराबाईंना दिवस गेले. 9 महिने पूर्ण झाले. कीर्तनात लवकर होता. जागे आहात ना तुम्ही? जागे असल्या म्हणजे बरं आहे. 9 महिने पूर्ण झाले. आता काही दिवस हातामध्ये उरले. आणि उरल्याबरोबर या पत्नीनं सांगितलं चोखोबारायांना, सोयराबाई महाराज, चोखोबा चिकांता असे ती गर्भीन झाले तिसी 9 मास पूर्ण. एके दिनी कांतापतीशी बोलत असावे साहित्य घरा माझी. मना माझी चोखा करीत विचार
ऐसा कोण घोर वागवावा. मनामध्ये विचार केला तुकोबारांनी आधी पहिल्यांदा ज्यावेळेला आल्या पहिल्यांदा सांगितलं, महाराज मला 9 महिने बाळंतपणा ते पूर्ण होत आहेत आणि 9च दिवस आता माझ्या हातात उरलेत. काहीतरी साहित्य घरामध्ये असावं, पण पूर्वीच्या काळात काही हॉस्पिटल नव्हते. काहीतरी साहित्य घरामध्ये असावं, काहीतरी साहित्याची तजवीज करा, माझं बाळंतपण जवळ आलंय. तुकोबारांनी ज्या वेळेला ऐकलं, तुकोबाऱ्या मनातल्या मनात म्हणले, पांडुरंगा आधी जर मला माहिती असतं की लग्नानंतर हा कुटाणा असतो, मी या भानगडीतच पडलो नसतो. पण म्हणजे आता काय उपयोग. तुलसीदासजीचा एक दोहा आहे, एक चौपाई आहे तुलसीदासजीची. जब तक सास शरीर में तब तक कियान हेत, जब तक सास शरीर में तब तक कियान हेत, अब क्या पछतावे चिड़िया चुग गई खेत. आता पश्चातापाचा काय उपयोग आहे. जे आहे त्याला सामोरं जाणं, बस एवढंच मी करू शकतो. काही बोलले नाही त्या सोयराबाईला, शब्दांनी बोलले नाही, तिच्याशी भांडले नाही, तिच्यासोबत काही मारामारी काही नाही. शांत होते तुकोबारे. अखंडपणे स्मरणामध्ये दंग. जे निघाले त्या सोयराबाईला काही न बोलता मजल दर मजल करत या मंगळवेढ्यापासून कैक अंतरावरती बुलढाणा नावाचा जिल्हा, आणि त्या बुलढाणा नावाच्या जिल्ह्यामध्ये एक छोटस गाव. त्या छोट्याशा गावामध्ये त्यांची सख्खी बहीण आहे. त्या बहिणीच्या गावाला आले, पण येता येता शांत नाही आले. ते गाव आहे बुलढाण्याच्या अलीकडे 50 किलोमीटर अंतरावरती, ज्याला मेहुणपुरी किंवा मेहुणा राजा असं म्हटलं जातं. त्या मेहुणापुरी मध्ये आले, त्यांची बहीण आहे. त्या बहिणीच्या दारात पण येताना तसे नाही आले. निघून या गेला बहिणीची याद, आनंदे केशवा आळवीत, आनंदे केशवा आळवीत. निघून या गेला बहिणीची याद, आनंदे केशवा आळवीत, आनंदे केशवा आळवीत. शांत नाही, अखंडपणे स्मरण करत त्या बहिणीच्या गावाला आले. त्या मेहुणापुरीमध्ये, त्या मेहुणा राजामध्ये काही नाही, त्यांना भान नाही. फक्त चाललेत मजल करत आले, तिकडे निघूनही गेले. तिला माहिती नाही, त्या बहिणीला तपास नाही, फक्त आलाय चोखा माझ्याकडे थांबलाय एवढंच माहिती आहे. अखंडपणे स्मरणामध्ये दंग. पण महाराज इकडे आजचा दिवस गेला. सकाळ उगवली जाईल. सकाळी पाहिलं का बरं आले नसतील तुकोबारे. सोयराबाई विचार करतायत मनातल्या मनात, का बरं आले नसतील. लक्षात आलं रात्री जागर केला असेल आणि हरिजागर करून तिथंच झोपले असतील. ती वेळ टळली, दुपार झाली, अजूनही तुकोबाऱ्याचा तपास नाही. काय झालं असेल. संध्याकाळ होत आली. मनात विचार आला की आता सगळं काही संगीत भजन कीर्तन हे सगळं करून परत संध्याकाळच्याला येतील. परत ती संध्याकाळ टळली, अजून तुकोबाऱ्याचा तपास नाही. काय करावं. अखंडपणे चिंता. या चिंतेमध्ये पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. अहो बघता 9 दिवस होत आले. एक लक्षात ठेवा, या 9 दिवसाच्या काळामध्ये अगदी 3-4 दिवशी सोयराबाई ते पोट घेऊन 9 महिन्याचा बाळाला घेऊन अवघ्या गावात फिरल्या. अहो कोणी माझ्या चोखोबारायला पाहिलं. अहो माझे चोखोबारे तुम्हाला कोणत्या रस्त्याने जाताना दिसले. कुणीतरी सांगा. अहो कुणीतरी त्यांना पाहिलं असेल, मला कळवा तरी, मला सांगा तरी. कुणी पाहिलं असेल कोणत्या रस्त्याने गेलेले. कुणीही सांगायला तयार नाही, कुणी बोलायला तयार नाही, काही कुणाचा आवाज नाही. पश्चाताप झाला. एक लक्षात ठेवा, या काळामध्ये त्यांच्या मुखामध्ये अन्न नाही, त्यांच्या मुखामध्ये पाण्याचा थेंब नाही. मनामध्ये विचार आला, मी बोलले म्हणून तर ते निघून गेले नसतील, म्हणून तर ते माझ्यावरती चिडले नसतील. काहीतरी घडलेलं आहे. पण मला कळेल कसं. पंढरपुराकडे तोंड केलं आणि पंढरपुराकडे तोंड करून हात जोडून सांगितलं, देवा इथून पुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही. मला माहिती आहे, मी बोलले त्यांना, मला माहिती आहे, मी नाही एवढं बोलले त्यांना.
पण आता मात्र माझ्याकडून चूक झाली असेल तर हो पांडुरंगा, त्याची आणि आता न करी मी वार्ता प्रपंचाची. सगळे दिवस सरले आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे काय जे दिवस असतील ते पूर्ण झाल्यानंतर त्या गर्भाची वाढ पूर्ण झाली आणि अचानकपणे बाळंत कळा सोयराबाईंना चालू झाल्या. बरं, तो काळ इतका भयान आहे. भयान म्हणजे अहो इतका जुना आहे, इतका जुना आहे की सुदैवानं त्या काळात मोबाईल नव्हते. काय म्हणते मी? सुदैवानं त्या काळात मोबाईल नव्हते. जर असते तर लोकांनी कीर्तनातही खपाखप चॅटिंग केली असते. म्हणजे कीर्तन चालू असताना मोबाईल वापरायचा मान्य तुम्हाला? मान्य असलं म्हणजे झालं. त्याच्यामुळे त्याला काढायचंच नाही. त्याच्यापेक्षा चांगलं तुम्ही ऐकताय ना. त्याच्यामुळे त्याला काढून आणखीन किती दुर्दैवी म्हणायचं म्हणजे आपण. सुदैवानं मोबाईल नव्हता. एवढा भयान काळ 750 वर्षांपूर्वीचा. कारण सोयराबाई महाराज म्हणजे ज्ञानोबारायनं समकालीन आहे. ज्ञानोबारायपेक्षा ज्येष्ठ आहेत सोयराबाई महाराज वयानं. असा तो प्रचंड लांब असणारा, तो दुर्गम असणारा तो काळ. आणि त्या काळामध्ये अहो त्या खोपटाचं दार लावलं. खोपटच कसलं, घरात चंद्रमौळी, चुलीवर हरळी, केळीवर नारळी अशी परिस्थिती त्या घराची आहे. आणि त्या घरामध्ये असणाऱ्या सोयराबाई त्या खोपटाचं दार लावलं. वरती बघितलं तर सूर्याचं दर्शन. त्या भयान काळामध्ये झोपल्या. गडबडा 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 लोळणं चाललंय त्यांचं. आणि लोळता लोळता एवढा त्रास, एवढ्या भयान वेदना त्या यातना. आणि त्या यातनेमध्ये त्यांच्या मनात आलं, पांडुरंगा मला माहिती आहे. एक लक्षात ठेवा, या काळात प्रत्येक स्त्रीला वाटतं, जिचा बाळंतपणाचा काळ जवळ आलेला आहे त्या प्रत्येक स्त्रीला वाटतं या काळात माझी आई माझ्या जवळ असावी. नसेल आई माझी बहीण माझ्या जवळ असावी. नसेल बहीण माझी आजी माझ्या जवळ असावी. नसेल आजी माझी एखादी मामी माझ्या जवळ असावी. नसेल मामी माझी मावशी असावी. नसेल मावशी एखादी जीवा भावाची मैत्रीण असावी. नसेल मैत्रीण निदान माझा पती तरी माझ्या जवळ असावा. कोणत्याही स्त्रीला हे वाटणं स्वाभाविक आहे. आज सोयराबाईंच्या डोळ्यात पाणी होतं. का माहितीये? एवढ्या करता की पांडुरंगा अशी जी एवढी नाती आहेत जगामध्ये, ज्या नात्यांची मला गरज आहे, पांडुरंगा याच्यातलं एकही नातं आज माझ्याजवळ नाही. मी एकटी आहे. आणि ज्या दिवशी आपल्या एकटेपणाची जाणीव आपल्याला एकांतात होईल की या जगामध्ये आपलं असं असणार, या जगात कुणीच नाही, जर आपलं कुणी असेल तर एक भगवंतच आपला आहे, आणि असं जाणून ज्या दिवशी आपण भगवंताशी जोडले जाऊ तो दिवस सोन्याचा. सोयराबाईच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. मला माहितीये पांडुरंगा, या जगात या काळामध्ये कुणीच माझं नाही. इतकंच काय, माझे चोखोबाराय सुद्धा माझ्या जवळ नाही. माझ्यावर रागवलेत ते, मला रागून निघून गेलेत ते. मला माहित नाहीत कुठे गेलेत. मला गरज आहे. मला माहिती आहे माझ्यातली किती नाती, माझ्यातली किती गोती, माझ्यातली किती माणसं, माझे किती आप्तेष्ट, माझे किती भाऊबंद, किती सगळे सोयरे माझ्या जवळ येतील मला माहित नाही. पण मला जगाची नाही पांडुरंगा. आज मला तुझी गरज आहे. आज मी तुझ्या नावानं टाव फोडतेय. मला माहिती आहे या जगामधलं अंतिम सत्य तू आहे. ज्या दिवशी जगामध्ये या माणसांच्यातल्या गरजा संपतात त्या दिवशी भगवंताला आपली गरज लागते. मला माहिती आहे पांडुरंगा, आज मला तुझी गरज आहे. आणि माझ्याकरता एकदा पांडुरंगा, माझ्याकरता मला तुझी गरज आहे म्हणून तरी मला सावरण्याकरता मी अंतिम श्वास घेते. मला प्रचंड यातना होत आहेत. मला त्रास होतोय. मी मरते, क्षणाक्षणाला मरते या यातनेमध्ये. मला त्रास होतोय पांडुरंगा. मला तुझी गरज आहे. तुम्ही यावं, तुम्ही यावं पांडुरंगा. अखंडपणे त्याच्या स्मरणामध्ये मला सोयराबाईने टाहू फोडला. विठ्ठल 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 विठ्ठल
जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल विठ्ठला विचार करा आजच्या काळात 2 मिनिटाचं स्मरण मी काय यांनी सगळ्यांनी काय किंवा तुम्ही काय स्वार्थाने केलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे याचं मोल आहे 2 मिनिटाचं केलेलं स्मरण आजच्या काळातलं सुद्धा जर 2 मिनिटाच्या नामस्मरणानं जग विसरण्याची ताकद आहे 750 वर्षापूर्वी सोयराबाईने केलेलं भजन काय ताकद असेल का नाही त्याच्यापर्यंत पोहोचणार ते एवढ्या आत्मीयतेनं केलेलं भजन ज्या वेळेला त्या सोयराबाईचं भजन पांडुरंगापर्यंत पोहोचलं एका क्षणात विटेवरती तो चळचळा कापला अधिकारच तेवढा होता ज्ञानोबा अधिकार सांगतायत संतांनी भक्तांचा ते ऋणवय पण देखोनिया आपुलियाच उत्तीर्णत्वाला परिचर्या करी पण त्या भक्तराजाचा एवढा मोठा अधिकार आहे त्या भक्ताकरता भगवान काय करू शकत नाही हो यावेळेला आवाज दिला तेवढे आत्मीयतेनं पांडुरंगा तुम्हाला हवाय मला तुझी गरज आहे तू यावं तू धावत यावं विटेवरती चळचळा कापला भगवान आणि जसा उतरला पण उतरल्याबरोबर लक्षात आलं ताई त्याच्या हे काम कोणतं आहे राणीताई हे काम आहे बाळणपणाचं आणि म्हटले काम बाळणपणाचं आता हे काम मी कसं करणार पुरुष मग या कामाकरता कोणीतरी स्त्री पाहिजे कोण गेले पळत पळत पाठीमागं पर्याय एकच रखुमाई 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 ऐका ना रखुमाई काय आहे समजून घ्यावं रखुमाईचा मूड कसा आहे अहो ऐका ना ऐका अतिशय अतिशय वेगात एक महत्वाचं काम आहे बोला अहो माझी एक भक्त आहे मंगळवेढ्यात मग सोयराबाई तिचं नाव बरं मग बाळणपणाचे 9 महिने पूर्ण झाले तिला बरं मग बाळंत काळात चालू झाले तिला वेदनेनं घायाळ झालेली आहे ती मग अहो तिला कोणाची तरी गरज आहे बाळणपणाचा क्षण तिच्या जवळ आलेला आहे आणि ती वाट बघते कुणीतरी तिला जवळ पाहिजे तिच्या जवळ कुणी नाही बरं मग रखुमाई मला असं वाटतं या क्षणी काय या क्षणी तिला कुणाची तरी गरज आहे आणि म्हणून तुम्ही तिच्या जवळ जाऊ हो हे असलं का बाळणपणाचं तुमचे भक्त आणि तुम्ही शी मला नाही जमणार विचार केला या बाबानं माझ्यावर सगळी मदार आहे म्हणजे जे करायचंय ते मलाच करायला पाहिजे मला निघायला पाहिजे
बस काय नाही, रुक्मिणी मातेच्या महालातून त्या मंडपातून बाहेर पडले आणि त्या जिथं पायऱ्या उतरल्या जातात त्या पायऱ्यांच्या जवळ आले आणि त्या पायऱ्यांवरती उभं राहून फक्त गर्रकन वळल्या बरोबर अंगावरती हिरवकंच लुगडं धारण केलं. त्या लुगड्याचा नऊवाराचा घोळ पडला आणि जसं पाहिलं पायामध्ये असे रुपेरी तोडे, हातामध्ये घुंगराची काठी आणि त्या खांद्यावरती त्या चोळीच्या वर घातलेली काळ्या रंगाची धनगरी घोंगडी, डोक्यावरती या कपाळाला लावलेली आडवी कुमकुम कपाळी चिरी, या बांधलेला सुंदर अंबाडा आणि त्याच्यावरती घेतलेला फाटलेला पदर आणि बगलेत दाबलेले गाठोड. आणि जसं त्या पायऱ्यावरून उतरला, ज्या बहिणीच्या गावाला चोखोबा गेले त्याच बहिणीच्या रूपात आणि जशा त्या पायऱ्या उतरायला लागले, रुक्मिणी मातेला सुद्धा कळलं नाही हा आपलाच का. काय करणार आहे तिला. और जसे उतरले आणि भरा 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 उतरून बाहेर आले आणि महाद्वारात एक पाऊल महाद्वारात आणि दुसरं पाऊल मंगळवेड्या तुकोबारायांच्या दारात आणि दाराशी उन्हाळून ठोकली वहिनी. आवाज असाच राहू द्या. वहिनी दार उघडा. वहिनी मी आले वहिनी. अहो तेवढ्या आनंदात, अहो एवढं दुःख आहे, एवढा त्रास आहे, एवढ्या वेदना आहेत, तेवढ्या घायाळ झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा उठल्या कोणाकडून पडायला माहित नाही. उठल्या आणि जसं उठून दार उघडलं, दार उघडल्याबरोबर हजारो सूर्यांचा प्रकाशाचा मुख कमलावर. आणि जसं पाहिलं असे सगळे 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 डोळे आपोआप बंद झाले आणि हळवारपणे किलकिला नजरेनं पाहिलं. सुंदर ते ध्यान उभे मिटेवरी, सुंदर ते ध्यान उभे मिटेवरी, सुंदर ते ध्यान उभे मिटेवरी, सुंदर
पांडुरंग मी पाहते की काय, माझा पांडुरंग मला दिसतोय काय, पण त्या अगदी किलकिल्या नजरेनं पाहिलं. आश्चर्याचं धक्का एका क्षणात सगळं 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 स्वरूप बंद झालं. भारावलेल्या नजरेला पुन्हा एकदा विराम मिळाला, कारण समोर पाहिलं आणि स्वतःचीच नंद. त्या नंदेला पाहिलं. अहो ताई, ताई तुम्हाला कसं कळलं मला तुमची गरज आहे, तुमच्या भाऊजाईला तुमची गरज आहे, तुम्हाला कसं कळलं? हळवारपणे ज्या वेळेला सांगितलं, ताई ताई देवासारख्या हो धावून आला, ताई देवासारख्या. आता देवासारख्या धावून आल्या का देवच आला? शाबास, एवढं कळलं तरी सफल झालं. अहो अशी मिठी मारली, एवढं रडू आलं सोयराबाईला. ताई खूप यातना, खूप त्रास, एवढ्या वेदनेतून तुम्हाला आवाज दिला, माझ्या पांडुरंगाला आवाज दिला, पांडुरंगानं त्याने तुम्हाला पाठवलं, दया केली माझ्यावर. अशी मिठी मारली या सोयरेनं. कोणाला? अशी मिठी मारली. एवढ्या रडतायत, एवढ्या रडतायत, एवढ्या रडतायत. त्या नंदेला आतून उमाळा येतोय. सोयरे काय भाग्यवान आहेस ग तू, काय तुझं भाग्य आहे का? अगं ज्याला पाहण्याकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, अरे ज्याला पाहण्याकरता वाळवंटापासून रांगा आहेत, आणि रांगा असणारे साधे नाहीत, ज्याने आयुष्य त्याच्या दर्शनाकरता खर्च केली. मिठी मारली. ताई ताई देवासारख्या धावून आल्या हो ताई. ताई किती उपकार आहेत तुमचे. वहिनी चिंता करू नका, सर्वच साहित्य आहे मजपाशी, रिद्धी सिद्धी ग्रही पाणी भरी. तुम्हाला चिंता करण्याची कारण नाही वहिनी, सगळं साहित्य घेऊन मी तयारीतच आले. तुम्हाला कसं कळलं? मला बाळंतपणाला तुमची गरज आहे. अहो वहिनी, अहो माझ्याकडे चोखा आला, त्यांनी मला सांगितलं की तुझ्या वहिनीला तुझी गरज आहे, म्हणून अशी आले. बरोबर वेल्डिंग केलं. त्याला चांगलं वेल्डिंग करता येतो, मस्त वेल्डर आहे तो. वेल डन, मस्त वेल्डिंग केलं त्याने. जॉईन झालं. चिंता करू नका वहिनी, सगळंच माझ्याकडे आहे, मी सगळ्या तयारीनिशी आलेली आहे, माझ्याकडं सगळं साहित्य उपलब्ध आहे. आणि बघता 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 ती वेळ जवळ आली, आणि उत्तम त्या बाळंतपणामध्ये, त्या बाळंतपणाच्या अंती उत्तम पुत्राला या सोयरेनं जन्म दिला. अहो जसा त्या बाळाचा जन्म झाला, काय सांगू, एवढे एवढेशे पाय, एवढे एवढेशेच हात, अगदी एवढंसं पोट, त्याची नाळ या वहिनीनं, त्या वहिनीची, त्या बाळाची नाळ या नंदेनं तोडली. आणि ज्या वेळेला त्या बाळाच्या मुखकमलाकडे पाहिलं, अहो अगदी डाळिंबी सारखे लाल चुटूक गोड डाळिंबी सारखा तो देह, लुकलुक 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 करणारे मोत्यासारखे डोळे, डोक्यावरती असणारं अगदी काळभोर जावळ. ज्या वेळेला ते बाळ हातात घेतलं, त्याला स्वच्छ केलं, त्या आईला स्वच्छ केलं, आणि जसं त्या आई जवळ ते बाळ दिलं, आणि हातामध्ये साखर घेतली, आणि अख्ख्या मंगळवेढ्यात, ताई या, नानी तुम्हालाही या, माई, अक्का, जिजी, आई, आजी, बाबा, दादा, अण्णा, काका, सगळ्यांनी. अगं कशाची, अगं कशाची, अहो घ्या तर खरं, अगं पोरी कशाची, अहो घ्या तर. माझ्या चोखोबासी पुत्र झाला, माझ्या चोखोबासी पुत्र झाला, माझ्या चोखोबासी पुत्र झाला, माझ्या चोखोबासी पुत्र झाला. पुत्र झाला, माझा चोखोबासी पुत्र झाला, माझा चोखोबासी पुत्र झाला, माझा चोखोबासी पुत्र झाला. ते म्हणले
माझ्या चोखोबाची पुत्र झाला. वहिनी अख्ख्या 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 गावात या आणि नंदेनं साखर वाटली. झालं काय सेवा. 6 महिना कीर्तनात लवकर होतो. झाला महाराज साहेब गोपाळ बुवा झाला. 6 महिना पूर्ण झाला. आणि 6 महिना पूर्ण झाल्यानंतर जसं आता तुम्हाला झोपेतून जाग यायला लागली कारण आता उठा उठा रात्र झाली. जसं आता तुम्हाला जाग यायला लागली तसं चोखोबाऱ्या भजनातून जागे व्हायला लागले. आणि जागे झाल्याबरोबरच होईल. आणि त्या बहिणीकडं ताई ताई किती दिवस झाले मी ते झाली असेल म्हणे तू क्या. अरे झाला असेल महिनाभर. काय सांगतेस यशोदा ताई. आता आता सांगताय 8:45 झाला. आता सांगताय तू महिना. अरे हो ताई माझ्या आता लक्षात आलं ग. कशाबद्दल. ज्या दिवशी मी इथं आलो त्या दिवशी सोयरेला बाळपणाचे 9 महिने पूर्ण झाले होते. देवा पांडुरंगा. अरे तो क्या. अरे काय काय तुला कसं बोलू रे मी. अरे एकटीला सोडून आला. अरे कोण आहे तिथं आपलं. कोण जीवा भावाचं आहे. कोण सोयर आहे. कोण अपतेष्ट आहे. अरे काय झालं असेल तिचं. काय केलं असेल तिने एकटीने. कसं घडलं असेल ते काही मला माहित नाही. थांबू नको जा निघून जा. अरे जगली असेल का मेली असेल काय माहिती. इथं थांबू नकोस निघून जा. आली घरामध्ये आली. अख्खं घर चाललं. घरात दाना नाही धान्याचा. शेजारच्या घरात गेली. 2 मुठी राणीताई 2 मुठी ज्वारी. ती ज्वारी आणून दळली. त्या ज्वारीच्या ताई 2 दशम्या केल्या. त्या 2 दशम्या त्याच्याकडे दिल्या. तो घ्या माझ्याकडे एवढंच आहे आणि ते शेजारचं. अरे बहिणीचं दारिद्र्य पाहिलं 18-20 दारिद्र्य. पण करावं काय. तिचं प्रारब्ध तिच्या बरोबर. डोळ्यात दोघांच्याही पाणी आलं. आणि येत्या पाण्याने दोघा बहिणी भावाने एकमेकांचा निरोप घेतला. आणि जसे चोखोबा त्या मेहुणापुरीतून निघाले या बाबाला बिना मोबाईलचं कळलं. 10 मिनिटं उरले. निघाले जसं कळलं इकडं गाई चालू केली. वहिनी 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 ऐका ना वहिनी माझी वेळ झाली. आता मला निघायला पाहिजे वहिनी. मी निघते आता. अहो ताई आतापर्यंत सगळं चांगलं होतं. एवढं सुंदर बोलत होता. एवढं भारी चिंतन चाललं होतं. एवढं चांगलं गात होता. एवढं चांगलं आमचं मन रिचवत होता. एवढं नामस्मरण एवढं भजन एवढं कीर्तन छान होतं. आता काय जाई विठ्ठल. नाही वहिनी माझी वेळ झाली. मला निघायला पाहिजे. मी निघते आता. ऐका ताई तसं जाऊ नका. असा रिवाज आहे. ज्या स्त्रीनं बाळंतपण केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्या स्त्रीनं बाळंतपणात 6 महिना 1.5 महिना 2 महिना काय सेवा केलेली आहे. आई असेल बहीण असेल मावशी असेल आजी असेल जी कुणी असेल असा रिवाज आहे. त्या स्त्रीला बाळंतपणात तिनं केलेल्या सेवेनंतर तिचा तिचा मान तिला द्यावा लागतो. या सोयराबाईनं त्या नंदेला सांगितलं ताई असा नियम आहे की ज्याने बाळंतपण केलंय त्याला त्याचा मान द्यायला पाहिजे. आणि ताई मी गरीब माझ्याकडे काय आहे तुम्हाला देण्याकरता. काय देऊ मी. म्हणजे खरं सांगू वहिनी मला आता निघायला पाहिजे. अहो ऐका तरी सगळं चांगलं आहे. ऐका तरी थोडा वेळ थांबा. येऊ द्या धनी करीतील बोळबोळ काय मी उत्तीर्ण होऊ आता. थांबा तरी. ते म्हणजे थांबायचं असेल काही कमी वेळ माझ्याकडे शिल्लक आहे. तेवढ्या वेळामध्ये आज मला असं वाटतं तुला न्हाणं करावं. त्या वहिनीला ज्या वेळा त्या मोरीमध्ये ठेवलं मला इतकं सुंदर वर्णन करतायत नामदेवराय. लावणी उठणे लाली तिला श्रमतीचा गेला सर्वांगाचा. या सोयीला सगळ्या अंगाला उठणं लावलेलं आहे. नाव माकू घातलेलं आहे. या लहानग्याला नाव माकू घातलंय आणि अवघ्या गावातल्या सवाष्णींना बोलवलं. मुलवणी सवाष्णी घातले पाळण्या नावते ठेविले कर्ममेळा. 12 दिवशी बाळते पाळणा घालत से राणा
नाव मागं घातलं, उंची टोपडी आणि ती कुंची घातलेली आहे आणि त्या बाळाला सुंदर सजवलेलं आहे, अवघ्या सवाष्टीला बोलवलेलं आहे, बाळाचा औक्षण केलेला आहे. आणि काय भाग्य, या बाळाचे कान आत्याने फुंकले. कोण आत्या? आत्याने कान फुंकले आणि त्याच्या बदल्यात नाव ठेवलं चोखा मेळ्याचा पुत्र. म्हणून याचं नाव आहे तो चोखा मेळा, तर हा कर्म मेळा. ठेवलं, नावही ठेवलं, गुगऱ्या वाटल्या आणि त्याच्या बदल्यात अख्ख्या मंगळवेड्याला चुलबंद जेवण. मंगळवेड्याला काय देणं घेणं, त्यांनी कर गोट तुटेपर्यंत आणलं. खाणाऱ्यानं काय आहे, कीर्तन झालं सुटलो, फक्त खायचं कधी आहे तेवढं सांगा. कीर्तनाचा आमचा लांब लांब पर्यंत संबंध नाही, आम्ही येतो फक्त. एवढं मर्यादित नका ठेवू हो, एवढं संकुचित नका जगू, याच्यातून काहीतरी घ्यायचंय. झालं, सगळ्यांनी खाल्लं. सांगितलं वहिनी ऐका ऐका ताई, असं नाही, असा नियम आहे, मान द्यावा लागतो. येऊ द्या धनी, करू द्या बोळवण, कायमी उत्तीर्ण होऊ आता. त्यांना येऊ द्या. ननंद म्हणली वहिनी तिथंच घोटाळा आहे, तिथंच गोड पिंड खाते. माझं पितळ उघडं पडेल वहिनी, मला निघावं लागेल. नाही 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 वहिनी, माझ्याकडे वेळ नाही, मी निघाले आता, मला माफ करा, मी जाते जाते वहिनी. अहो ऐका तरी, जाऊ द्या, साडीत मी देत नाही, पण थांबा थांबा ताई शिवणी देते थोडी. थांबा थांबा ताई शिवणी देते थोडी. थांबा थांबा ताई शाळा देते थोडी. थांबा थांबा ताई शिवणी देते थोडी. नाही कधी रागे बरीची वनमाडी, बरीची वनमाडी. थांबा थांबा ताई शिवून देते थोडी. 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 थांबा थांबा ताई, थांबा, शिवून देते चोळी. नाही तरी रागे भरिती वनमाळी. ऐका, माझे मालक मला रागे भरतील तसं जाऊ नका ताई, माझी विनंती आहे, चोळी तरी घेऊन जा या गरिबीची. वहिनी, मला तुम्हाला द्यायचंय, हा काहीतरी द्यायचंय. हो, हात पुढं का. आत्ताच्या काळातली वहिनी असती तर घाबरली असती, हक्क सोड करती काय. माझं खरंच सगळ्या महिलांना मी वारंवार सांगत असते, सगळ्या महिलांना एक लक्षात ठेवा, तुमच्याकडं किती आहे, तुमच्या प्रारब्धानी, तुमच्या दयेनं तुमच्याकडे किती आहे मला माहित नाही, पण ज्या वेळेला वेळ येईल ना, त्या वेळेला बापाच्या पैशात, बापाच्या इस्टेटीत, बापाच्या सोन्यात, बापाच्या प्रॉपर्टीत, बापाच्या कोणत्याच बंधनात न अडकता तुम्हाला घ्यायचंच असेल तर भावाचं निखळ प्रेम फक्त घ्या. तुम्हाला हक्क मागायचा असेल, पैशा प्रॉपर्टीचा नका मागू, मागायचाच असेल तर हक्क प्रेमाचा मागा. काय कमी केले आपल्याला, काय करावं, हात पुढे केला, वहिनी वचन द्या. कोणतं वचन, नाही म्हणणार नाही याचं, हात द्या. हात हातावर घेतला आणि जसा हात हातावर घेतला तसं या सोयराबाईच्या पुढे या नंदेच्या डोळ्यात पाणी आलं. वहिनी, मला तुमची साडी नको, मला तुमची चोळी नको, मला तुमची बांगडी नको, मला तुमचा मान नको, मला तुमचा मरातब नको. वहिनी, वहिनी, मला तुम्हाला द्यायचंच असेल, वहिनी मला द्यायचंच असेल तर एकच करा, मला वचन द्या. डोळे भरून आले, काय पाहिजे ते तरी सांगा. वहिनी, मला वचन द्या, इथून पुढे ज्या दिवशी माझा दादा, ज्या दिवशी माझा चोखा भजन करत असेल, त्या दिवशी माझ्या चोखाल्या भजन करताना कधीच अडवू नका. इथून पुढे तुमच्या संसारात एवढंसं सुद्धा कमी पडू न देण्याची जबाबदारी माझी. एवढं वचन द्या, एवढं वचन द्याल. अरे रोग्याने वैद्याने याला उजेडा, नाहीतरी द्वाडा पुसते कोण. अहो रोगी डॉक्टर कडे जातो,
ही डॉक्टरची ओळख आहे. डॉक्टर रोग्याकडे नाही जात, रोगी डॉक्टरकडे जातो. म्हणून कळतो डॉक्टर भारी आहे. जसं रोग्यामुळे डॉक्टरची ओळख आहे, तसं भक्तामुळे देवाची ओळख आहे. भक्ताच्या भक्तीमुळे देवाची ओळख आहे. बस काही नको मला, फक्त माझ्या चोख्याचं भजन ऐकू दे वहिनी, मला काही नको. निघाले, येते वहिनी, येते येते. माझ्या या कर्म मिळण्याची काळजी घ्या. अहो तो 6 महिन्याचा जीव ताई, काय भाग्य असेल त्या देवाचं. कोणत्या जातीत, कोणत्या कुळात, कोणत्या धर्मात, कोणत्या आई बापाच्या कोणत्या गावात कुठे जन्माला यावं हे हातात नसतं, पण आल्यानंतर भक्ती कशी करावी हे मात्र नक्की आपल्या हातात असतं. 6 महिन्याचा जीव, अहो काय भाग्य त्या जीवाचं. त्या 6 महिन्याच्या कर्म मेळ्याला जवळ घेतलंय कोणी. काय क्षण असेल, ज्यावेळेला जवळ घेतलं 6 महिन्याचा तो देह, ज्या देहाला नीट आईला अन्न नाही, त्या पोराला कुठून दूध मिळायचं. आईला अन्न नाही, तिथं पोराला दूध कुठून मिळायचं. पण तो देह जवळ घेतला, त्या देहाला प्रेमाने जवळ घेतलं, अंदरलं गोंदरलं, त्याच्या गालावर ओठ टिकवले, डोक्यावर हात ठेवला. आयुष्यमान भव कर्म मेळ्या, तुझ्या भक्तीला कधीच काही कमी पडणार नाही. जगाच्या बापांना आशीर्वाद द्यावा. आणि ज्यावेळेला हातात दिलं वहिनी सुखी असा, येते येते वहिनी, भजन चुकवू नका माझ्या चोख्याचं, भजन थांबू नका माझ्या दादाचं. येते वहिनी येते. आणि जसे बाहेर आले, येते काकी, नानी, मामी, अक्का, जिजी, माय, बाबा, दादा, अण्णा, सगळ्यांना आवाज दिला. येते वहिनी येते. सगळे रडतायत, त्या पोरीकडे पाहून निघाली पोरगी, निघालीले सगळ्यांकडं. सर्वासी पुसून गेला तो सावळा, सर्वासी पुसून गेला तो सावळा, सर्वासी पुसून गेला तो सावळा, सर्वासी पुसून गेला तो सावळा. आला चोखा मेळा घरालागी, आला चोखा मेळा घरालागी, सर्वासी पुसून गेला तो सावळा, सर्वासी पुसून गेला तो सावळा, सर्वासी पुसून गेला तो सावळा, सर्वासी पुसून गेला तो गेला. सावळा 9ला गेला. आणि जसा सावळा 9ला गेला तसं इकडून चोखोबा आले. नऊला बरोबर 9. जसे आले सगळे तिथंच, तुम्ही तिथंच, हे इथंच, ते तिथंच, हे इथंच, सगळे तिथंच. खूप आहेत असे सगळे. पाहिलं. आता बघा साल किती चालू आहे. बोलत चला, मला 2-5 मिनिटात कीर्तन संपवायचंय. कारण तुम्ही सुरुवात करतानाच 6:15ला केली आहे. म्हणजे तुम्हाला माहिती नसेल आता येणाऱ्यांना, तर मी सांगते. कारण मी वेळेची पक्की आहे, कारण माझा जन्म पुण्यातला आहे. तुम्ही कीर्तन 7:15ला चालू केलंय, म्हणजे मी कीर्तन म्हणजे तुम्ही 9ची अपेक्षा धरू नये. आता साल किती चालू आहे. 25. 25 साल चालू आहे. आजच्या काळात एखादी बाई 9 महिने तिला गरोदरपणाचे पूर्ण झालेले आहेत. आता डिलिव्हरी काही दिवसांवरती आलेली आहे. हे नवऱ्याला कळलेलं आहे. आणि जे नवरा गेला थेट 6 महिन्याने आला. यशोदाताई फार बारीक हसायला आलो. जे नवरा गेला तो थेट 6 महिन्याने आला. मला सांगा, आल्यावरती त्याला छान श्रीफळ दिला जाईल. काय वाटत आहे. अहो 2025 साल असं जर घडलं असतं तर आजच्या काळातल्या सोयराबाईंनी आजच्या काळातल्या सोयराबाईंनी कायमची सोय लावून टाकली असती त्याची. फार काय सांगू तुम्हाला, कायमची सोय. पण त्या सोयराबाई होत्या महाराज, एक लक्षात ठेवा, त्या सोयराबाई होत्या म्हणून सोयराबाईंच्या चरित्राला जवळजवळ 750 ते 750 वर्ष पूर्ण होण्याची वेळ आहे. पण 750 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या एका असामान्य स्त्रीचं चरित्र आज या 2025 ला एका या व्यासपीठावर गायलं जात आहे. हा त्यांच्या चारित्र्याचा विजय आहे. काय कमवलं जीवनात त्यांनी, काय कमवलं. अहो त्यांनी जीवनात एवढ्या लोकांच्याच नाव कमवलं. काय कमवावं त्यांनी.
ज्यावेळेला अजून सगळं तिथंच आहे, तो नवऱ्याला पाहिलं, काय आनंद झाला सोयराबाईला, किती रडले असतील. पहिल्यांदा ते बाळ तो कर्मवेळा हातात दिला. महाराज, हे आपलं बाळ. पटकन डोक्यावर वाकलं, डोकं खाली, दर्शन घेतलं आणि पहिल्यांदा विचारलं, का हो काही भेटलंय तुम्हाला? हिला कसं कळलं मी ताईकडे होतो? अगं म्हणले, हा भेटली ना. कोणत्या रस्त्याने? तुम्ही कुठून आला? म्हणले, मी सोलापूर रोडने आलो. तुमच्या बाबा, अहो मग तुम्ही सोलापूर रोडने आला, मग ताई कुठून गेल्या? कुठून गेल्या? कुठून गेल्या म्हणजे काय? अहो ताई कुठून गेल्या मी विचारते. अहो कुठून गेल्या म्हणजे ताई इथं कशी येईल? अगं 6 महिना मी ताईच्या घरी. काहीतरी काय बोलताय? 6 महिना ताई इथं होत्या. अगं 6 महिना मी ताईच्या घरी. अहो 6 महिना ताई इथं होत्या. सोयरे बाळणपणात काही परिणाम? ते म्हणले, ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं, मला का विचारताय? समोर अजून सगळ्या आयाबाया उभ्या आहेत, त्यांना विचारा. पळत पळत चोखोबाराय बाहेर आले. प्रत्येकाला विचारलं, ताई आणि जिजी, मामी, अक्का, काय तुम्ही हे जे म्हणती खरंय? इथं माझी बहीण निर्मला आली होती. काय सांगताय? एक म्हातारी पुढे आले, रे चोक्या, अरे तुझ्या बहिणीसारखी बहीण जगात कोणत्याच भावाला मिळणे नाही. ते म्हणले, हे तर आश्चर्यच वाटतंय मला. कोणती बहीण? अरे तुझी बहीण निर्मला. तुला किती बहिणी आहेत? पण झालं काय? अरे तू गेला त्या दिवशी तर तुझ्या बायकोला गरज आहे हे कळल्याबरोबर अरे निर्मला इथं आली आणि अशी सेवा केली, अशी सेवा केली, अशी सेवा केली. अरे तुझ्या पोराचं बारस तुझ्या बहिणीने एवढ्या जोरात घातलं की अख्ख्या मंगळवेड्याला जेवण दिलं. एका क्षणात चोखोबाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. हे खोटं आहे, हे खोटं आहे का? अरे जिच्या घरून निघताना, जिच्या घरात 2 ओंजळी ज्वारी नव्हती, जिच्या घरात 2 ओंजळ ज्वारी नाही, ती अख्ख्या गावाला जेवण कधी देईल? आणि ज्या आरती ही अख्ख्या गावाला जेवण देते ही माझी बहीण नाही. मग कोण होतं? कोण होतं? कोणी सांगायला तयार नाही. पळत पळत त्या झोपड्यात गेले, ज्या झोपड्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलेलं. त्या झोपड्यात गेले, त्या झोपड्याच्या आत पाऊल ठेवलं, त्या मोरीच्याकडे पाहिलं. अख्ख्या झोपड्यामध्ये तुळशी आणि बुक्याचा घमघमाट. हे काय आहे? हे काय आहे? गेल्या पळत पळत ते मोरीच्या जवळ गेले, त्या मोरीमध्ये डोकून पाहिलं, त्या मातीमध्ये पावलं उमटलेली होती. त्या उमटलेल्या पावलाला हळवारपणे पाहिलं. महाराज आश्चर्याचा धक्का अख्ख्या अंगाला उठी शिरी आली, अख्ख्या अंगावरती रोमांच फुटला. आपोआप डोळे पाणावले आणि अक्षरशः डोक्याला हात लावला चोखोबाऱ्यानं. कारण त्या मातीच्या पावलांच्या ठशामध्ये त्या पावलांवर दिसत होतं शंख होतं, चक्र होतं, गदा होता, हात हस्त होतं, पद्म होतं. हे सगळं पाहिलं आणि चोखोबाऱ्याच्या लक्षात आलं, माझ्या सोयरेला कुणीच नाही. हे ज्या दिवशी माझ्या पांडुरंगाला कळलं, त्या दिवशी माझ्या सोयरे करता माझा जगाचा बाप, माझा पंढरीनाथ पंढरपुरातून धावला आणि सोयरेच्या सेवेकरता माझ्याच निर्मलेच्या रूपात आला. बाहेर आले, एवढे रडले त्या सोयरेच्या पुढे चोखोबाराय. सोयरे, तुझ्या करता जगाचा बाप माझ्या पांडुरंगानं नीच काम केलं बाळणपणाचं. तुझ्या करता माझ्या जगाच्या बापानं तुला नाव माकू घातलं, माझ्या जगाच्या बापानं. अगं तुला खाणं भरवलं माझ्या जगाच्या बापानं, तुला अन्न भरवलं माझ्या जगाच्या बापानं, तुला शेक दिला माझ्या जगाच्या बापानं. 6 महिना तुझी काळजी घेतली सोयरे. आज मला कळालं, आपण देवाची भक्ती करणं ही सामान्य भक्ती आहे, पण देवानं आपली भक्ती करणं ही भक्तीची पराकाष्ठा आहे. जगाचा बाप तू दारात नांदवला सोयरे, याला कारण फक्त एकच आहे, तू आवडीने भावाने त्याचं केलेलं स्मरण आणि त्या स्मरणाचा परिणाम तुझी चिंता त्यासी
आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीनं प्रेमानं बाबानं त्याचं स्मरण केलं की सोयरे त्याचा परिणाम. आपली चिंता आपण नाही, आपली चिंता तो वाचो. तुका म्हणे भार घातली आवरी आणि होईल कैवारी नारायण. आणि अशा प्रकारे तो भार वाहतो. मला एवढंच करतो का नाही, अनेक गोष्टी करतो. पण त्या अनेक गोष्टी करता फक्त कारणच एक असेल, ते कारण एकच आहे की मुखानं त्याचं स्मरण आणि या स्मरणाचा परिणाम. महाराज म्हणतायत नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा दान तसे. आणि एवढंच नाही, कोणती परिस्थिती असेल जैसे स्थिती आहे तैशा परिराहे कौतुक तू पाहे संचिताचे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आपल्या सोबत आहे, कारण त्याचं ब्रीद आहे, तो विश्वंभर आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही. सर्व जीवांचा सांभाळ करणारा तो परमात्मा निश्चित आपला सांभाळ करणारच आहे. आणि एवढं सगळं करूनही तुमच्या वाट्याला दुःख येत असेल तर महाराज म्हणतायत एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्यांचा नाश झाला. तुमचं प्रारब्ध कसंही असेल, पण जर मुखात हरीचं नाव असेल तर किती मोठं पातक असू द्या, त्या पातकातून सोडण्याची जबाबदारी ही हरीची आहे. फक्त त्याचं स्मरण. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म गेले. मुखामध्ये त्याचं स्मरण असलं की अनेक जन्मांच्या फेऱ्या सुटून जातात. फक्त आवडीने भावे हरिनाम घेते. आवडीनं प्रेमानं त्याचं स्मरण करावं. 2 मिनिटाकरता प्रेमानं त्याचं स्मरण करूयात. फक्त शरणागतीच्या भावात सगळ्यांनी आपले दोन्ही हात उंच करावे. अल्पमती प्रमाण अभंगी मी सोडवलेला आहे. चुकीचा असेल, बुद्धीचे दोष योग्य असेल, माझ्या वडिलांचे आशीर्वाद या कार्याकरता सगळ्यांनी, सिबडी ग्रामस्थ रहिवासी मंडळी सगळ्यांनी, खंडूजी महाराज आवटे महाराज सगळ्यांनी जे सहकार्य केले, रामचंद्र दादा सीतामाई सगळ्यांना धन्यवाद देते. सर्व टाळकरी मंडळी, गायनाचार्य मंडळी, राणीताई यशोदाताई सगळ्यांनी फार फार गोड साथ दिलेली आहे सगळ्यांचं. आणि आमचे गोपाळ महाराज पडळकर साहेब सगळी मंडळी लांबून आलेली आहे. सगळ्यांना धन्यवाद देते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या समवेत आलेले माझे पतिदेव ज्यांनी नर्मदा माईच्या 2 पायी परिक्रमा केल्या आणि नर्मदेचा अपूर्व आनंद या नावाने गोड अनुभव आहेत ज्यांचे युट्यूबला. असे अपूर्वानंदजी महाराज फुलपाणीच्या जंगलात मोठं कार्य त्यांचं चालू आहे. असे अपूर्वानंदजी महाराज तेही या ठिकाणी आले. सगळ्यांना गोड धन्यवाद देते. आणि एकदा हाताने टाळी मुखाने बेगुमान त्यासी नहीं तानी व शक्ति त्यासी नहीं तानी व युक्ति करी लगाई करी लगाई युक्ति करी लगाई
महिला मागाची तिथी आहे सप्तमी अधिक अष्टमी दुपारच्या दुसऱ्या प्रहरी श्री महाराजांनी या प्रतापगडाच्या पायथ्याला 10 अंगरक्षकांचा समवेत देव शेष आणि गर्भ याकरिता अवघ्या ताकदीनं निर्माण केलेला हा महाराष्ट्र तुकोबारायांच्या भक्तीनं आणि शिवाजी राजांच्या शक्तीनं निर्माण झालेलं हे साम्राज्य आणि या साम्राज्याकरता आज दिवस होता या कोणाकरता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाण्याला नक्षीदार शामियाण्याला आणि त्या शामियाला खलडवून नडून आला खलडवून आला या गणपत्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महला शिवबाच्या संगती महला शिवबाच्या संगती महला शिवबाच्या संगती महला म्हणतात ना होता शिवा म्हणून वाचला शिवा राजांचं कर्तृत्व इतकं जबरदस्त आहे त्यांच्यासोबत शिवा आहे आणि आता एक मावळा त्याचं शौर्य वेगळं त्याचा पराक्रम वेगळा त्याची वेळ आली 12:35 मिनिटाची घटिका फुलाली अख्ख्या महाराष्ट्राला देव पाण्यात जाते आणि माझा राजा जगला पाहिजे आणि जगदंबे शंभू महादेवा भैरवा आणि माझ्या राज्याला जगवा माझ्या भावाला जगवा आणि माझा राजा जगवण्याचा तास आहे आई लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आणि माझा राज्य जगला पाहिजे आणि वेळ जवळ आली 12:35 मिनिटाची अवकाशी घटिका बुडाली आणि राजे आले राजाला इशारत झाली आणि इशारत झाल्याबरोबर त्या करडीचा मागून 5.5 फुटून तिथे रुमावता छत्रपती शिवाजी राजे कदम येताना जसं पाहिलं आणि आवाज केला या कानानं शिवाजी राजे आओ हमारे गले लग जाओ कान हाथ मारी तो हसरी कान हाथ मारी तो हसरी रोकुन नजर गरजी तेरा वेळेला हा कान आलाय या शामियाचा बाहेर राजाने शामियात घुसले या कानाला शामियात ठेवले 2 पावलं आलिंगन दिलंय आणि त्याचे आलिंगन दिलंय दगा केलाय या कानाला दगा केलाय हा मिठी मारल्याबरोबर मिठी या राजाला घेतलंय कणदाबी बाहेर मारण्याला कणदाबी बाहेर मारण्याला कणदाबी बाहेर मारण्याला कटरीचा वरदान केला कटरीचा वरदान केला शिलकचा होता अंगाला शिलकचा होता अंगाला खरखरा आवाज झाला पोटामध्ये पिचवा भेगी गेला पोटामध्ये पिचवा भेगी गेला वागण्याचा समारा केला वागण्याचा समारा केला दंडाला फाडलं पोटाला त्यानं खाण्याचा कुठला बाहेर आला दिला दीदी बाहेर आला दिला दीदी बाहेर आला दिला दीदी दगडचे युद्ध दाहले पावन केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णेचा घाट लाभली गुलामीची वाट मराठेशाही जमानला मराठेशाही जमानला मराठेशाही जमानला ज्या वेळेला 32 लाखाचा मोकळ पडला आणि अवघ्या महाराष्ट्रातून एकच घोषणा झाली क्षत्रिय कुलावतंस तो ब्राह्मण प्रतिपालक हे नवीन स्वराज्य संस्थापक गणपती हरिपती भूपती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता
याला म्हणायचं पराक्रम. अतिशय आनंदात देव देश धर्म याच्याकरता जगणारे आपण असंच प्रेम आपलं कायम आपल्या भूमीवरती असू द्या. पुढे एकदा सीबीडी रहिवासी मंडळ सेक्टर 1 सगळ्यांना धन्यवाद देते. खंडोजी महाराजांना खूप धन्यवाद देते. त्यांच्यामुळे ही सेवा करण्याचा योग आला. सर्वांचं मनपूर्वक करून आदरणीय आमचे गोपाळ बुवा तेही या ठिकाणी आलेत. पडळकर साहेब तेही या ठिकाणी आलेत. सगळ्यांचं ऋण व्यक्त करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर Thank you.